बातमी आहे भिवंडीमधली। भिवंडीमध्ये फर्निचरच्या गोदामाला काल आग लागली होती आणि ही आग अजूनही धुमसती आहे। स्वागत कंपाऊंडमधल्या ही जी आग आहे ती सलग दुसऱ्या दिवशी धुमसती आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अजून 2 ते 3 तास लागण्याची शक्यता आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। भिवंडी तालुक्यातील रानलगावच्या हद्दीमध्ये स्वागत कंपाऊंड परिसरामध्ये फर्निचरच्या गोदामाला भीषण अशी आग लागलेली आहे आणि ही आग 30 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अजून ही धुमसत आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो धूर आहे तो अजून या ठिकाणी निघत आहे। आगीचे जे लोड आहे ते अजून या ठिकाणी सुरू आहे। विशेषतः या 4 मंजिली इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडीचे प्लाऊड असेल, त्या ठिकाणी सोल्युशन असेल, रेक्झिन असेल, फॉर्म असेल, हे सर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेला होता आणि आपण बघू शकतो का जवळपास 30 तास उलटून गेलेले आहेत, मात्र आग अजून या ठिकाणी धुमसत आहे। एवढा मोठा गोदाम पट्टा असल्या कारणानं या ठिकाणी फायर फायटिंगची सुविधा नव्हती। त्याच पद्धतीनं पाणी स्टोरेजची सुविधा या ठिकाणी नव्हती, त्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी कुठे ना कुठे अग्निशमन दलाला या ठिकाणी अडचण निर्माण झाली। शिवाय आग विझवताना कालच्या दिवशी एका फायरमनला या ठिकाणी तो जखमी देखील झालेला आहे, त्याच्यावर उपचार देखील एका रुग्णालयामध्ये सुरू आहे। अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी भिवंडीमध्ये नेहमीच घडत असतात, त्यामुळे ही आग लागते की लावली जाते असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो। तो प्रश्नचिन्ह आहे, परंतु नक्की ही आग कशामुळे लागली याचा अजून कारण पुढे आलं नसलं तरी मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान असतील या ठिकाणी सरतीचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतात। आपण पाहू शकतो की या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी फायर अधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न केला जातो, परंतु आग अजून ही पूर्णपणे आटोक्यात आलेली नसून या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या सध्या या ठिकाणी दाखल आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।